लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना 15वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। स्वतः लाईव्ह या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी ही मोठी बातमी दिली आहे। पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी हप्ता वाटप कधी होणार आहे, 15वा 16 हप्ता एकत्र वाटप होणार आहे का, सणासुदीच्या निमित्ताने काय तुम्हाला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लाडक्याताईंनी बोललेल्या आहेत। बघा, आपण या ठिकाणी म्हणलं होतं की आज उद्या परवा या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला बातमी भेटणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। आता मी वेळ वाया घालता डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ लावून दाखवणार आहे, तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी काय बोलतात, 15वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहे। चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। डायरेक्ट अदिती तटकरे मॅडमची लाईव्ह परिषद जी त्यांची पत्रकार परिषद तुम्हाला मी दाखवत आहे। चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। बघूया नेमकं अदिती तटकरे मॅडम यांनी काय बोललेलं आहे याच्यामध्ये। साम टीव्हीची बघा, साम टीव्हीची न्यूज आहे। त्याकडे खरं तर सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे। बघा, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की लाडक्या बहिणीचं नेमकं काय होणार आहे। या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना कधी भेटणार आहे, ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झालेली आहे, तर नेमका ऑक्टोबर महिन्याचा पण हप्ता भेटणार आहे का, सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे का, तर नेमका कधी हप्ता वाटप होणार आहे याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारलेला आहे। आणि प्रश्न विचारल्यानंतर आता त्या काय उत्तर देतात तुम्ही स्वतः या ठिकाणी ऐकायचं आहे। चला करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुद जे तिथले नागरिक जे संकट आले यांना आपण एकत्रितपणाने कसं बाहेर काढू शकू, त्याकडे खरं तर सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे। आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे। लाडक्याताईंनी या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की जो लाडक्या बहिणीला निधी लागत असतो तो निधी लागत जो असतो तो त्या ठिकाणी त्याच्यासाठी प्रस्ताव जो असतो तो प्रस्ताव ऑलरेडी आम्ही मांडलेला आहे आणि निधी मंजुरीसाठी आम्ही तो पुढे पाठवलेला आहे। पण लक्षात घ्या लाडक्याताईंनो, आज आहे 7 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरला लाडक्याताईंनी हे सांगितलेलं आहे की बाबा आम्ही निधी वाटपासाठी जो मंजूर करण्यासाठी जे प्रस्ताव मांडावा लागतो तो प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे। आता त्याच्याबद्दल ते काय बोलतात बघा, नीट बघूया। आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं त्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करणार। तर लाडक्याताईंनो बघा, सगळ्यात सुरुवातीला त्यांनी हप्ता कधी वाटप होईल याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की सणासुदीच्या निमित्ताने या ठिकाणी हे हप्ता वाटप होऊ शकतं आणि ते जर झालं तर आम्हाला खूप आनंद होईल। म्हणजे याच्याहून एक अर्थ लागतो लाडक्याताईंनो की तुम्हाला जो हप्ता मिळत असतो, जो GR या ठिकाणी निघत असतो, त्या GR साठी त्यांनी अप्लाय केलेला आहे, त्यांनी मान्यतेसाठी पुढे पाठवले, पण अजून GR वर मान्यता मिळालेली नाहीये, म्हणजे तुमचं वितरणाचा GR अजून आलेला नाहीये। पण लाडक्याताई यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की जे शेतकरी बांधव आहेत, जे ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याचा निधी अगोदर भेटायला पाहिजे, याच्याकडे सरकारचं लक्ष आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी बघा उशीर लागू शकतो का काय अशा स्वरूपात एक मोठी मधली बातमी जर आपण बघितली तर विचार केला तर लाडक्याताईंनो सणासुदीच्या निमित्ताने हे तुम्हाला वाटप होऊ शकतं, म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने हे वाटप होऊ शकतं अशा स्वरूपाचा एक अंदाज त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे का नाही याच्याबद्दल 2-3 दिवसात समजेल, पण आता तरी त्यांनी सांगितलं आहे की सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला वाटप होऊ शकते आणि ते त्यांना आनंदाचे होणार आहे। आता व्हिडिओ अजून पुढे बघूया नेमकं लाडक्याताई काय म्हणतात। साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000 पेक्षा जास्तीच आहे।
आम्हाला मधल्या कालावधीमध्ये बघा, लाडक्या बहिणीला प्रश्न विचारला गेला की मागच्या वेळेचा हप्ता किती लाडक्या बहिणीला भेटला होता, सरासरी अंदाजे किती लाडक्या बहिणीला मागच्या वेळेस जो 14वा हप्ता होता तो वाटप किती ताईला झाला होता. तर लाडक्या ताईंनी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी उत्तर याच्यावर दिलेलं आहे. 2,35,00,000 लाडक्या ताईपर्यंत हा हप्ता पोहोचला होता आणि त्याच्यापेक्षा जास्त हप्ता या ठिकाणी पुढे पोहोचेल अशा स्वरूपात पण त्यांनी वक्तव्य केलंय. तर व्हिडिओ अजून बघा, मोठा व्हिडिओ आहे. त्यांनी नेमकं काय काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय, कोणीच कुठे जायचं नाही, कारण की लाईव्ह पत्रकार परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तर दिलंय. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही तुम्हाला मी माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे. टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे, ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं, जे त्यांनी करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे ते साधारणपणे त्या याचा आहे. त्यामुळे 2,35,00,000 पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत. येस, लाडली बहन योजना के बारे में जिस प्रकार से दिवाली संस्कृत बड़ा फेस्टिवल माना जाता है, केवाईसी को लेकर काफी दिक्कत. केवायसी बद्दल प्रश्न विचारतायत. केवायसी बद्दल आता नीट व्यवस्थित बघा. फेज 1 पुणे का टेक कैपिटल, और अब यहाँ आ रहा है एक आइकॉनिक एक्वा थीम्ड. तर लाडकेताईंनो या ठिकाणी त्यांना केवायसी बद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या लाडकेताईंची अजून केवायसी बाकी आहे त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडकेताईंनो, कारण की एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे केवायसी बद्दल. तर केवायसी बद्दल तुमच्या कुणाच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की केवायसी लाडकेताईंनो अजून पण वेबसाईट या ठिकाणी हळूच चालत आहे. बऱ्याच लाडकेताईंना ओटीपी जात नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडकेताईंना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, ज्यांचं आधार कार्ड या ठिकाणी अपडेटेड नाहीये, अशा लाडक्याताईंवर आणखी पण प्रश्न सुटलेला नाहीये. आणि लाडक्याताईंनी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी अजून पत्रकार परिषदेत काय बोलले ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. पण हा जो प्रश्न आहे की माझे वडील नाहीयेत सर, माझे पती नाहीयेत, तर आम्ही कुणाचं आधार कार्ड टाकायचं, तर ह्या लाडक्याताईंनी अजून पण थांबायचं आहे, कारण की वेबसाईटवर याच्यावर अजून काहीच उपाययोजना झालेली नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना, अशा ज्या लाडक्याताई आहेत त्यांनी कृपया करून आणखी थोडे दिवस थांबायचं आहे. तुमच्यासाठी नक्कीच अपडेट येणार आहे. चुकीच्या अपडेट, चुकीचे आधार कार्ड टाकून ई केवायसी करू नका, ही विनंती आहे. थोडं थांबा, कारण की आपल्याकडे 1.5 महिन्याचा कालावधी आहे आणि सगळ्याला माहितीये वेबसाईट बंद पडायला, वेबसाईट चलत नाहीये. त्याच्यामुळे सरकार तुम्हाला हे 2 महिन्याचे अजून काहीतरी दिवस वाढवून भेटतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना एक विनंती आहे, कृपया करून चुकीची माहिती न भरता थोडं थांबायचं आहे. आणि ज्या लाडक्याताईंना ओटीपी भेटत नाहीये किंवा ज्या लाडक्याताईंना सर्व्हरचा इश्यू येत आहे तर त्या लाडक्याताईंनी पण थोडं थांबायचंय, कारण की वेबसाईटवर काम चालू आहे. अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी लाडक्याताईंनी या ठिकाणी दिलेली आहे, आदित्य तटकरे मॅडमनी दिलेली आहे. आता 12वा, 13वा, 14वा हप्ता त्यांना भेटलेला नाहीये आणि ज्या आता लाडक्याताई पात्र होईल त्यांचं नेमकं काय करायचं तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांना 12वा, 13वा आणि 14वा हप्ता भेटलाच नाहीये, पण त्यांना या ठिकाणी पात्रतेमध्ये आता घेतलंय, त्यांची केवायसी झाली, अशा लाडक्याताईंना मागचे हप्ते भेटायलाच पाहिजेत या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंनो? सर्व त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं सांगायचं आहे की तुम्हाला ज्या ज्या लाडक्याताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नाही त्याला 4,500 रुपये एक्स्ट्रा भेटायला पाहिजेत, कारण की सरकारने त्यावेळेस त्यांना काय केलं होतं, अपात्र केलं होतं. पण आता ई केवायसी त्यांची करून घेते म्हणजे लाडक्याताईंच्या पात्रतेमध्ये बसत आहेत. यात लाडक्याताईंना सरकारने 4,500 रुपये एक्स्ट्रा टाकावेत. बाकीच्या लाडक्याताईंना ऑलरेडी पैसे भेटलेत, त्याच्यामुळे या लाडक्याताईंना 4,500 रुपये एक्स्ट्रा भेटावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. ज्या ज्या लाडक्याताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नाही आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.